राम विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजची लिस्टची गरज असेल नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके, मी स्टार्टिंगच्याच व्हिडिओमध्ये सांगून देतो, कारण की बरेचसे स्टुडंट मला कॉल करताय, मेसेज करताय आणि त्यामध्ये जे ते खूप जास्त टाइमपास होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मी डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देऊन दिली ना, मग त्यासारखे तुमचे 700 पेक्षा जास्त स्टुडंट त्या ग्रुपमध्ये जॉईन आहे. नक्कीच आत्ताच्या आत्ता तो ग्रुप जॉईन करा. ओके, आणि डायरेक्ट सेकंड ईयर स्टूडेंट जे थे थोड़ी खतरों की घंटी अभी आपके लिए बज चुकी है. कॉलेज की लिस्ट कैसा बनाना मैं अभी इस वीडियो में आपको जो है बता रहा हूँ. ओके, तर एक काम करा विद्यार्थी मित्रांनो, जी पण तुमची कॉलेजची लिस्ट डिझाईन करा त्याच्या आधी एक कंप्लीट एनालिसिस करा मागच्या कॅप राऊंड त्याच्या मागच्या कॅप राऊंडचा. ओके, म्हणजे फर्स्ट कॅप राऊंड सेकंड कॅप राऊंडचा तुम्ही एनालिसिस करा. त्यानुसार बघा की कोणती कॉलेज खरंमध्ये तुम्हाला लागू शकते, कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती, तुमच्या कॅटेगरीनुसार किती सीट पर्टिक्युलर कॉलेजमध्ये वॅकंट आहे, त्यानुसार तुमची कॉलेजची लिस्ट डिझाईन करा. ओके, आणि कशी डिझाईन करायची मी ते आता सांगतो. ओके, फॉर एक्झाम्पल कोणाला जे ते 85% असतील, पुण्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि ब्रांच टेक्निकल हवी असेल, म्हणजे CSIT, त्याच्यानंतर ENTC, AIML, ओके, किंवा AIDS, आणि या ब्रांचेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही एक काम करा यार, त्यानुसार पहिले एक प्रॉपर रिसर्च करा. त्यासाठी जे तुम्हाला एक डेमो कॉलेजची लिस्ट लागेल ती तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर पण डाउनलोड करू शकता, किंवा मग एक काम करा, जर तुम्हाला एक नीट अरेंज सिक्वेन्समध्ये पाहिजे ना, की A to Z महाराष्ट्राचे कॉलेजेस जे यावर्षी कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करतायत ते कॉलेजेस कोणते, त्यांचे कोड कोणते आणि कट ऑफ किती आहे, तर मी तुमच्यासाठी एक PDF डिझाईन केली, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे पण मी त्याची लिंक शेअर करतच राहतो. ओके, किंवा पर्सनली मला मेसेज केला तरीही चालेल, मी तुम्हाला लिंक देऊन दिलं. ओके, त्या लिंकवरनं ती PDF डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल, हां ती PDF पेड, मी तुम्हाला पहिलेच सांगतो, काही विद्यार्थी बोलता की दादा पेड मटेरियल का बरे, आम्हाला ही फ्री ऑफ कॉस्ट नाही. विद्यार्थी मित्रांनो, ती डिझाईन करायला खूप जास्त मेहनत लागली आमच्या टीमला, आणि ती आम्ही पेडच ठेवू. तुमची इच्छा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, किंवा मग तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट स्टडी जर जायचं असेल तर नक्कीच तुम्ही एक काम करा, जी पण तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर दिसते ना त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. इच्छा तुमची आहे. ओके, पण आम्ही तुमचं काम सोपं करून दिलं आहे. जी पण 1000 पानांची PDF किंवा 700-800 पानांची PDF आहे ती आम्ही फक्त तुम्हाला 9 पानांमध्ये करून दिली, आणि सिक्वेन्स वाईज कॉलेजचं टाईप कोणतं, कॉलेजचा कोड किती आहे, लोकेशन कुठे आहे, त्याची डिस्क्रिप्ट सिटी आणि त्यानंतर कॉलेजचा कट ऑफ हे सगळं अरेंज करून दिलं आहे. तर त्यानुसार आम्ही ती पेडच ठेवू. ओके, आणि कॉस्ट पण एवढा नाही, पहिले 99 होता, त्याच्यानंतर 79, आता फक्त 49, याच्याहून कमी नाही होणार, ही माझी गॅरंटी आहे. ओके, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे ते काउन्सिलिंग पण आम्ही प्रोव्हाइड केली आहे, आणि याची कॉस्ट पहिले 1,500 होती यार, म्हणजे आपल्या चॅनलवर नाही, पण बाकी चॅनलवर जर तुम्ही बघाल त्याचं मला कंपॅरिझन नाही करायचं, सोडा ते. पण हां, आपल्या चॅनलला जे ते आधी 799 याची कॉस्ट होती, पण आता तुमच्यासाठी खास ऑफरमध्ये मी फक्त 499 केली. मल्टिपल पॅरेंट्स असता, मी पण समजू शकतो, आधीच तुमचे खूप सारे पैसे खर्च झाले असतील, आणि काउन्सिलिंग परत एकदा घ्याल आणि खूप जास्त पैसे तुमचे आता परत एकदा नाही अफोर्ड करू शकत. ओके, त्यासाठी फक्त याची प्राइस मी 499 ठेवली. माझ्याकडनं जितकी जास्त स्वस्त करता येईल इतकं मी केली, कारण की याचा टीमला पण मला खर्च द्यावा लागतो, सोबत मशीन्स वगैरे असतात, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर असतात, मल्टिपल माणसं असतात. ओके, आणि खूप जास्त मेहनत पण असते, हेक्टिक शेड्यूल असतो. ओके, एक लिस्ट बनवायला 2 ते 3 तास पण लागून जातात, कधी कधी 4 ते 5 तास जर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड म्हणजे लिस्ट असेल तर. ओके, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पर्सनल काउन्सिलिंग आम्ही लॉन्च केली. 499 याचा कॉस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलर भेटेल, त्याच्यानंतर जे ते पर्सनलाइज गायडन्स भेटेल, आम्ही स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट डिझाईन करून देऊ, त्यानंतर व्हॉट्सअप सपोर्ट भेटेल, कॉल सपोर्ट भेटेल, फर्स्ट इयर गायडन्स भेटेल, डायरेक्ट सेकंड इयरचा तुमचं जे पण सेकंड इयर असेल ना त्याचं गायडन्स भेटेल, स्कॉलरशिपचा फॉर्म कसा फिल करायचा वगैरे हे सगळे ट्युटोरियल्स व्हिडिओ तिथे तुम्हाला अपलोड भेटतील, आणि तुम्हाला जे पण ॲडमिशनसाठी रिक्वायर्ड ते सगळं भेटेल. ओके, तर कॉलेजची लिस्ट फ्री ऑफ कॉस्ट कशी बनवायची मी तुम्हाला सांगितलं. आधी PDF डाउनलोड करून घ्या MST CETच्या वेबसाईटवर किंवा या ॲपमध्ये. ओके, किंवा आम्ही जी PDF बनवली ती, त्यानंतर जे ते कॉलेजेस लिस्ट डाऊन करा, कोणत्या तुमच्या पर्सेंटाईलला अलॉट होणार आहे. ओके, तर सर्व कॉलेजची एक प्रॉपर लिस्ट बनवा, त्यानंतर त्या कॉलेजमध्ये किती ब्रांचेस आहे वगैरे ते सगळं सिलेक्ट करा, आणि त्यानंतर तुम्ही ॲड करायचं ऑप्शन फॉर्ममध्ये. ओके, आणि जी पण तुमची पर्सेंटाईल असेल, फॉर एक्झाम्पल 85, तर हां 85 जर असेल ना 75 पासून कॉलेजेस ॲड करायला सुरुवात करा. ओके, फर्स्ट प्रेफरन्स जी पण हाय कट ऑफ वाली कॉलेज आहे तिला द्या, फॉर एक्झाम्पल COEP, मग PICT, मग DY पाटील. ओके, त्याच्यानंतर I2IT, AISSMS अशा कॉलेजचे प्रेफरन्स द्या. ओके, हाय टू बिलो अशा प्रेफरन्समध्ये द्यायचं, कारण की CET सेल काय करतं, जेव्हा आपण चेक करताना तर सगळ्यात पहिली कॉलेज बघेल ती, जर ती अलॉट होत असेल तर डायरेक्टली अलॉटमेंट येऊन जाईल, आणि जर नसेल तर मग सेकंड कॉलेज, थर्ड कॉलेज, फोर्थ कॉलेज, फिफ्थ कॉलेज अशी जर ती गेली, फॉर एक्झाम्पल तुम्ही 20 कॉलेज ॲड केले, 17 नंबरपर्यंत ती गेली, आणि 17 नंबरची कॉलेज जे आहे तुमचा अलॉट होण्यासारखी आहे तुमच्या पर्सेंटेजला, तर ती कॉलेजवरती डायरेक्टली पॉज करून दिलं. ओके, त्याच्या खालच्या कॉलेजेस बघणार नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्रेफरन्स अशा पद्धतीने द्या की हाय टू लो कट ऑफमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, चान्सेस खूप जास्त वाढून जातील ॲडमिशन होण्याचे, आणि हां यासारख्या बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती नसतात, म्हणून विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्वतःच कॉलेजची लिस्ट बनवून देतो पर्सनल काउन्सिलिंग थ्रू. ओके, जर तुम्हाला हवा असेल नक्की एनरोल करू शकता, फोर्स कोणालाच नाही आहे. कॉलेजची लिस्ट हवी असेल PDF डाउनलोड करून घ्या, काही शंका असतील नक्कीच आम्हाला संपर्क साधा, व्हॉट्सअप नंबर, टेलिग्राम नंबर, किंवा जे ते Instagram सगळं काही तुमच्यासोबत अवेलेबल दिलेलं आहे आम्ही. ओके, आणि यूट्यूबच्या कमेंट सेक्शन तर ओपन आहे, जे पण डाऊट असतील मारून फेका, मी नक्कीच रिप्लाय करेल. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.